रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे। आता सध्या मी ह्या ब्लाऊजचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्याला खूप छान असा प्रतिसाद मिळतो, म्हणजे खूपच मैत्रिणी पसंत करत आहेत। तर ह्या ब्लाऊजची संपूर्ण कटिंग कशा पद्धतीने केलेली आहे, तसंच स्टिचिंग, हे सर्व काही तुम्हाला आजच्या ह्याच व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे। म्हणजे एकाच व्हिडिओत तुम्ही असे डिझायनर गळे येतात ना, तर ह्या ब्लाऊजांची कटिंग करत असताना तुम्हाला काय गोष्टींची काळजी घ्यायची असते याची सविस्तर डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे। आणि ब्लाऊज आपण अशा प्रकारे तयार करू शकतो। छोटा गळा मोठा करून आपण एकदम सुंदर असं लुक ब्लाऊजला देऊ शकतो। तर हेच आपण आज इथं बघणार आहोत। ब्लाऊज असे आलेले आहेत बघा, तुम्ही या कस्टमरने कापड घेतलेले आहेत आणि आता याला दोन्ही बाजूला बाह्यांसाठी बॉर्डर आलेली आहे। म्हणजे एक ब्लाऊज पीसवरती 4 बाह्या होतील अशी बॉर्डर आलेली आहे आणि ब्लाऊज एकच आहे। मग त्या कस्टमरने मला सांगितलेलं आहे की ही जी बॉर्डर आहे ती स्लीवमध्ये उभ्यात घ्या असं म्हणून, म्हणजे उभी यायला हवी, मग त्याला जॉईंट येणार आहे आतमध्ये। आता हे जे ब्लाऊज आहे हे खूपच मगजमारीचं, म्हणजेच खूप डोकेदुखी आहे। तर चला मग मी आता याचं माप घेतलेलं आहे, वर किती इंचाचा आहे आणि गळा रुंदी किती येते, गळा त्यावर डिझाईनचा आहे ना त्याप्रमाणे मग मी त्याची गळा रुंदी चेक केली आणि तसंच मग मी इथं म्हणजे 6.5 गळा रुंदी आलेली आहे, तर त्याचं निम्मे आपलं होतं बरोबर 3.25 मी गळा रुंदी घेतली आणि 3 शोल्डर घेतलेला आहे। असे आपल्याला माप टाकायचे असतात। बघायला गेले तर हे ब्लाऊज 34 मापाचं आहे, मग 34 मापा मी याची कटिंग करणार आहे। तर शोल्डर मात्र मला या वेळेस आता ब्रॉड घ्यावं लागलं, कारण डिझाईनचे ब्लाऊज आहेत, म्हणजे गळ्यावर डिझाईन आहे। दोन्ही मागचा पुढचा गळा छोटाच आहे डिझायनर आलेला, पण ह्या कस्टमरला मात्र डीप गळे आवडतात। तर बघूया आता डीप गळा कसा तयार होतो। तर डीप गळा कसा याचा तयार आपण करू शकतो, कारण गळे तर छोटे छोटे आहे, पुढचा तर ठीक आहे। ब्लाऊज आपण प्रिन्सेस कटमध्ये हे कटिंग करणार आहे। थोडं आपलं हे बोटनेक प्रमाणेच याचे शोल्डर आलेला आहे, म्हणून मी 1 इंच आतमध्ये घेत याला थोडा फ्रंट मुंड्याचा आकार आतून दिलेला आहे आणि पुढचा गळ्याचा पण मी आकार माझ्या पद्धतीने दिला, पण मी हा गळा इथं कट करणार नाहीये। आपण डिझाईनचा बघू आणि मग कट करू। इथं बघा, असं मी 2.5 इंच रुंदी घेतलेली आहे टक्सची। मुंड्यामध्ये बरोबर जेवढा मी मुंडा घेतला ना 6.5चा, तेवढा मी क्रॉस केलेला आहे आणि स्केलच्या मदतीने प्रिन्सेस कटचा छान असा आकार इथं ड्रॉ केला। बघा, असे आकार जेव्हा तुम्हाला जमायला लागतात ना, तेव्हा खूप सुंदर असं ब्लाऊजला पफ क्रिएट होतो आणि छानच मग त्याची फिटिंग येते, एकदम सुंदर अशी फिटिंग येते ब्लाऊजची। इथं मी बघा वर डायरेक्ट कापडवर कटिंग करते, म्हणून छातीच्या चौथा प्लस 3 इंच घेते, खाली कमरेच्या चौथा प्लस 2.5 इंच प्लस 2 इंच प्लस 1 इंच, म्हणजे असं आपल्याला टोटल 5.5 इंच एक्स्ट्रा आपल्याला इथं खाली घ्यायचं असतं। जसं की मी डिटेलमध्ये व्हिडिओ भरपूर तुमच्यासोबत शेअर केलेले आहे तुम्हाला गरज फक्त व्यवस्थित कटिंग करण्याची तेवढं। तर इथं बघा, ह्या एकाच कस्टमरचे मी तुम्हाला 3 डायरेक्ट ब्लॅक कलरचे ब्लाऊज दाखवले ना काळे, तर तिन्ही अस्तर मी एकावर एक ठेवत एक सोबत 3 अस्तरांची कटिंग आपली इथं होते बरोबर। भरपूर मैत्रिणींना प्रश्न पडतो। आता मला बघा, मी माझा ग्रुप बनवलेला आहे, त्यावर मला एक ताईचा म्हणजे मेसेज होता आणि त्यांनी मला फोटो टाकलेला होता की अशी प्रिंटेड गळे येतात ना, मग त्यांचा प्रश्न होता की ताई आता ह्या ब्लाऊजला डीप गळ्यामध्ये कटिंग करायची का बोट नेकमध्ये कटिंग करायची। तर इथं तुम्हाला महत्त्वाची टिप देते मी की तुम्ही गळ्याची रुंदी चेक करत जा आधी। गळा रुंदीला किती आहे, मग त्याच्या निम्मे कर तुम्ही गळा रुंदी टाका आणि त्यापुढे 3 इंच शोल्डर घ्या। असं तुम्ही ऑल साईजसाठी करू शकता। ही खूप सोपी ट्रिक आहे। एवढी महत्त्वाची माहिती आणि एवढं डीपमध्ये तुम्हाला माझ्या मताने तरी कोणी सांगत नसेल यूट्यूबवरती, जेवढं मी तुम्हाला इथं प्रामाणिकपणाने सांगते। तर खूप एकदम सोपी पद्धत आहे। जेव्हा डिझायनर गळे येतात ना, तेव्हा त्यांची गळा रुंदी मोजून घेत जा, जसं मी मोजून घेते, आणि मग त्यानंतर गळा रुंदीला निम्म्यामध्ये करायचं। जसं 6.5 आलं माझे, तर मी 3.25 वर गळा रुंदी टाकलेली आहे आणि त्यापुढे 3 इंच शोल्डर घेतलेला आहे। तसंच तुम्ही देखील करू शकता। म्हणजे गळ्याची रुंदी असं नाही की 6.5 येईल, हे डिझायनर गळे आहेत ना, कधी कधी 7 इंच येते, कधी कधी 8 इंच येते गळ्याची रुंदी, मग त्याप्रमाणे तुम्हाला शोल्डरचं माप टाकायचं असतं। आणि जर माप छोटं असेल आणि गळ्याची रुंदी खूप जास्तीची ब्रॉड आलेली आहे, मग त्यावेळेस मध्ये टक्स मी टाकायचे तुम्हाला शिकवलेलं आहे ना आधीच्या व्हिडिओमध्ये, तसा टक्स टाकून मग आपण त्या गळ्याची रुंदी कव्हर करू शकतो। अशा आपल्या भरपूर अशा टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत। आता हा लिमिटेड गळा होता,
म्हणून मी याला जसं आहे म्हणजे जेवढा आला ना तेवढीच मी गडारुंदी ठेवलेली आहे. जर का इथं माझ्या जास्तीचा आला असता, समजा जसं की 8.5 किंवा 9 पर्यंत गड्याची रुंदी आली असती, तर मग मी मध्ये टक्स टाकून याला व्यवस्थित मापात केला असता. कारण 34चं माप आहे त्यामुळे माप पण आपलं जास्ती मोठं नाहीये. आता बघा बॅक तर कटिंग झाला, पण आता फ्रंटमध्ये बघा कस्टमरला प्रिन्सेस कटचा ब्लाऊज हवाय, 1 टक्स नकोय आणि डिझाईन पण याला खाली अशी सरळ आलेली आहे. आता डिझाईन लेडीज घेताना डिझाईन बघूनच घेतात आणि मात्र शिवत असताना आपल्याला डोक्याला ताण होत होतो की नेमके ह्या डिझाईन कशा ॲडजस्ट करायचा. आता हे डिझाईनचं पार्ट एवढंसं आहे इथं शिल्लक. आणि यामध्ये बघा आता आपलं हे जे साईड पॅटर्न आहे ते अजिबात बसत नाहीये, कुठून कुठं त्याची डिझाईन ॲडजस्ट होत नाहीये. आता हे जे बॉर्डर आहेत ना आपल्या, हे बॉर्डर बरोबर खाली आणि वर म्हणजे 2-2 बॉर्डर आलेले आहेत. 4 बाह्यांचं इथं त्यांनी बॉर्डर दिलेली आहे, पण ती पण अशीच आहे अपूर्ण. मग आता आपल्याला याला ही जी डिझाईन आहे ही उभ्यामध्ये घ्यायची आहे. मग मी बाहीची घडी करत याला असं ठेवत बरोबर आता एक बाहीसाठी 2 पॅटर्न कट होतील, म्हणजे 2 कापड आपल्या इथं कट होत आहे बघा, खाली तसंच वर सेम. म्हणून मी आता अशा पद्धतीने इथं व्यवस्थित बाही ठेवत कटिंग करून घेते. आता ही जी बॉर्डर आहे ना बाहीची उरलेली, त्या बॉर्डरवरती मग मी ते जे साईड पॅटर्न आहे ते इथं बसवण्याचा प्रयत्न करते आणि व्यवस्थित बसून असं कटिंग करते. तर मग मी शिवण्याचाच मागे आहे. आता कटिंग झाले का फटाफट स्टिचिंगची कामं करायची आहेत. व्हिडिओ शूट करायला मला जसा जसा वेळ मिळेल तसं तसं मी ब्लॉग टाईप व्हिडिओ शूट करून तुमच्यासोबत शेअर करत जाईल. तर आता हे साईड पॅटर्न मी इथं असं ॲडजस्ट केलेला आहे. बाकीचा हा जो प्लेन कापडमध्ये आला तो मार्जिनमध्ये आपला जाणार आहे. तर आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहेत, जसं की मी तुम्हाला दाखवलं ब्लाऊज, तर छोटे गडे जे येतात ना ब्लाऊजवरती, तर हे असे छोटे डिझायनर गडे आपण मोठे कसे करू शकतो. कस्टमरला एवढे छोटे गडे नकोय, डीप गड्यात त्यांना ब्लाऊज हवं असतं आणि हे अगदी छोटे छोटे गडे असतात. तर आपण आज तेच बघणार आहेत. त्यासाठी बघा मी बॅक पार्ट कटिंग करून घेतलेला आहे अस्तरवर, तसंच मेन कापड देखील आपला कट झालेला आहे. गडा जसा आहे ना डिझाईनचा मी जसाच्या तसाच राहू दिलेला आहे. मी इथं तुम्हाला डीप गडा करून दाखवणार आहे. एकदम छोटासा जो गडा आहे त्याला आपण डीपमध्ये बनवतोय, एकदम सुंदर असा लुक आपण याला देणार आहेत आणि तो देखील सोप्या पद्धतीने. तर व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे, पूर्ण शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल. बघा इथं जो वर्क आहे ना गड्यावरती फुलांचा, त्या वर्कच्या बाजूलाच मी इथं स्केलच्या मदतीने एक सरळ लाईन मार्किंग केलेली आहे. एकदम म्हणजे सर्वात सोपी पद्धत ही असणार आहे. आता ह्या कस्टमरचे बॅक पार्ट जे आहे म्हणजे पाठीचा जो पार्ट आहे तो त्यांना तयार 3 इंचाचा हवा, तर मी 4 पॉईंट लावत असा काटकोन अर्ध्यामधून करून घेतलेला आहे. आस्तरवर सरळ पडलेला आहे. सेंटरला सेंटर पॉईंट मी आधीच मॅच केलेला आहे, म्हणून मी फक्त 1 साईडला आकार दिलेला आहे आणि तीच बाजू आता आपण दुसऱ्या बाजूला असं पलटवत त्याला प्रेस करून घेणार, म्हणजे दोन्ही बाजूला सेम असा आकार आपल्या इथं मिळतो. ही खूप सोपी पद्धत आहे. आता मी काय केलेलं आहे, एकदम ब्रॉडमध्ये असा गोल गडा मार्क करून घेतलेला आहे. तर गड्याची रुंदी बरीच अशी ब्रॉड झालेली आहे. मग ती आपण कशी कव्हर करणार हेच तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. आणि त्यातल्या त्यात गड्याची जी काही डिझाईन आहे ती एवढीशी पण वाया जाणार नाही. पुरेपूर डिझाईनचा आपण वापर इथं करणार आहेत. तर खूप सुंदर सुंदर असे डिझाईनचे गडे जे आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करते. भरपूर मैत्रिणींना प्रश्न पडतो, अगदी छोटासा गडा आहे, कस्टमरची डिमांड असते मोठे गडे मोठे गडे, मग मोठे कसे करायचे, तर तेच आपण आज इथं बघणार आहेत. ह्या कस्टमरला एकदम डीप गडे आवडतात आणि नेमके त्यांचे 2 ते ब्लाऊज शिवून घेते ना, सेम याचंच सारखं आहे ते ब्लाऊज, ते माझ्या आधीच शिवून झालेलं आहे. बघा मी आता पूर्ण जो बाहेरचा आकार होता ना जो मी मार्क केलेला त्यावरून मी टिप टाकली. आता हा जो काही फुलांचा आहे आकार, गड्याचा वर्क, एम्ब्रॉयडरी वर्क आहे ना, बरोबर फुलांच्या साईडने मी टिप टाकणार आहे. फुलांवर यायला नको याची काळजी घेत. आता ह्या 2 टिप झाल्या आपल्या. एक तर आपलं पूर्ण डीप गड्याची मी टिप टाकली आणि त्याच्या शेजारी मी बरोबर 5 इंचाचा अंतरावर टिप टाकलेली आहे. ही दुसरीवाली टिप अशी टाकायची आहे की ज्यामधून तुम्हाला कट करता येईल, म्हणजे कात्री तुम्हाला चालवता येईल एवढा गॅप तुम्हाला दोघं टिपमध्ये ठेवायचा आहे. इकडे शोल्डर कटच्या बाजूला जसं की मी इथं ठेवलेला आहे बघू शकता. आता मी इथं टोटल बरोबर 2 राऊंड नेकवरती टिप टाकलेले आहे. एक छोटा गोलगडा,
एक मोठा गोलगडा. तर आपण इथं जो आहे ना तो मोठावाला गोलगडा कट करणार आधी. अशा पद्धतीने व्यवस्थित अलगद व्यवस्थित कट करायचा आहे की टीप आपली इकडे तिकडे कट व्हायला नको. आणि हा पार्ट मी तुम्हाला नंतर दाखवते. इथं राऊंड शेपवर आपल्याला कट लावत हा जो काही पार्ट आहे ना याला बघा ब्लाऊज पीसला आधीच कॅनव्हेस लावून वर्क केलेला आहे, त्यामुळे आपण गड्यासाठी कॅनव्हेसचा वापर केलेला नाही. ऑलरेडी त्याला कडकपणा असा येणार आहे. खूप सुंदर असे फिनिशिंगमध्ये हे ब्लाऊज तयार झाले आणि कस्टमरने ट्राय देखील करून बघितलेले आहे. कारण व्हिडिओ मी भरपूर म्हणजे ब्लाऊज शिवून झाल्यानंतर बऱ्याच दिवसांनी हा व्हिडिओ तुमच्यासोबत येतोय. तर बघा हे बॅक पार्ट असं आपलं तयार झालेला आहे. आता आपल्याला जो गळाचा ठसा आहे ना एम्ब्रॉयडरी वर्कवाला त्याचे एक्स्ट्राचं पार्ट आता आपण हे कट करून घेतोय. आता याला असं पलटवून घ्यायचं आहे. बघू शकता जसा गळा होता तसा सेम टू सेम त्याला टीप आपली आलेली आहे. आता यावर मी छानपैकी प्रेस करत हाताच्या मदतीनेच दाबटीप टाकून घेतली. इथं मध्ये थोडा कापड एक्स्ट्राचा वाटला तो मी तिथं प्लेट घेतलेली आहे. आता हा जो काही आपला गळ्याचा ठसा आपण तयार केला त्याला सेंटर असं करायचं आहे आणि मधून कट लावत 2 पार्ट तयार करायचे आहेत. आहे की नाही एकदम झटपट आणि सोपी पद्धत. मी नेहमी सांगत असते की माझ्या पद्धतीने जर का तुम्ही काम करणार तर तुमचे कामं एकदम फटाफट आणि झटकेपट तयार होतील आणि तुमच्या मनात जो प्रश्न निर्माण होतो तो प्रश्न तुमचा असा लगेचच इथं सुटणार आहे जेव्हा तुम्ही माझे व्हिडिओ बघत असताल. तर खूप सुंदर असं ब्लाऊज मी तुम्हाला हे आजच्या ह्या व्हिडिओत दाखवलेलं आहे. एकदम छान असं पूर्णपणे वर्क होता ब्लाऊज पीसवरती. आता हे बघा ह्या बाजूने मी फोल्ड करून घेतलेला आहे. स्टेप बाय स्टेप मी कसं लावून घेते हे लक्षपूर्वक बघा. आर्महोलच्या बाजूने आता आपण टीप टाकून घेते उलट बाजूने, कारण आपलं उलट बाजूने परफेक्ट माप आहे आणि शोल्डर मी बरोबर इकडे पुढे वाढून घेतलेला आहे. गड्याचा जो पार्ट होता ना तो तुम्ही बघणार की आता ही वन साइड आपली तयार झाली. दुसऱ्या बाजूला देखील मी हे पार्ट अटॅच करते आणि ह्या ब्लाऊज पीसांवर काय झालं की यांना 4 काट आलेले होते. म्हणजे जी बाहीवरची बॉर्डर असते ना एम्ब्रॉयडरी वर्कवाली ते बॉर्डर बरोबर 4 होते आलेल्या. मग कस्टमरला म्हटलं 4 बॉर्डर आहेत तुमच्या 2 बॉर्डर वाया न जाऊ देता पूर्णपणे बॉर्डरचा वापर करत मी दोन्ही बॉर्डर बरोबर उभ्यामध्ये घेतलेले आहेत. तर हे बघा अशा पद्धतीने फ्रंट पार्ट तयार आहे. मी तुम्हाला बाही देखील दाखवते. बाही मी कशा पद्धतीने कस्टमरची तयार केली बघू शकता. दोन्ही बॉर्डर मी अशा उभ्यात लावून घेतल्या म्हणजे बाहीला जो मेन कापड आहे ना त्याला मी जॉईंट सेंटरला दिलेला आहे. एकदम परफेक्ट असा जॉईंट देत आपण पुरेपूर जो एम्ब्रॉयडरी वर्क होता त्याचा वापर असा उभ्यात घेतलेला आहे. तर आता माझं इथं बॅक आणि फ्रंट रेडी आहे. तयार झाल्यानंतर मी त्याला थोडं नॉर्मल शोल्डरला उतार देते आणि शोल्डर आपण फिटिंग करत मग बाकी जे चेकिंग टाइम असतो ना आपला तो चेक करत मी सर्व जे ब्लाऊज आहे ते व्यवस्थित असं फिनिशिंगमध्ये इथं शिवून घेणार आहे. बघा शोल्डर जोडून झाल्यानंतर साईडला आपल्याला असं लेवल करायची असते. हे मी तुम्हाला नेहमी सांगत असते किती जरी प्रोफेशनल टेलर असला तरी त्याला देखील हे पार्ट ह्या वस्तू बघायच्या असतात, कारण स्टिचिंग करत असताना थोडा कमी जास्तपणा झालेला असतो तो आपल्याला इथं फक्त काढायचा असतो. बघा मी आता शोल्डरची बाजू सारखी केली त्यानंतर साईडचा जो पार्ट आहे तो सारखा केला. इथं बाही लावून घेण्याच्या आधी आपल्याला 4ही पार्ट सारखे करायचे. यामुळे तुमची बाहीची जोड खाली वर होत नाही. खूप सुंदर अशी फिनिशिंग मिळते. आता ही जी ब्लाऊज आहे ते मी डायरेक्टली कापडवर कटिंग केलेलं आहे प्रिन्सेस कटमध्ये. याला आता आपलं बॅक आणि फ्रंटचा आर्महोल सारखा झाला. मी फक्त आता पुढच्या आकाराला थोडा नॉर्मल असा आकार देते. मुंड्याचा जो आकार आहे तो असा देऊन घेते. तर एकदम छान पद्धतीने मी हे जे काही ब्लाऊज आहे ते शिवून घेतलेलं आहे. याला आता स्लीव लावून नेहमीप्रमाणे मी फिटिंग इथं करणार आहे. तर मग मैत्रिणींनो आजच्या ह्या व्हिडिओत मी तुम्हाला छोटासा गळा मोठा कसा करायचा डिझायनर ब्लाऊजचा याची सविस्तर आणि सोपी पद्धत इथं दाखवलेली आहे. आजचा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा. आवडला असेल व्हिडिओ थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल सेट करा रोजचे असे छान छान व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओत आणि नवीन डिझाईनसोबत. धन्यवाद.